नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची सामाजिक शास्त्रे भूगोल या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 9वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 9वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी तुम्हाला 9वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका देखील अभ्यासायला मिळतील। त्या अगोदर काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना व्यवस्थित लक्षपूर्वक वाचून घ्यायच्या आहे। प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य ते पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा 4 गुणांसाठी। 1 आपण उत्तरांसहित वाचू। शेती हा भारतातील ग्रामीण भागातील प्रमुख व्यवसाय आहे, त्याचा क पर्याय बरोबर आहे। 2 व्यापार ही एक आर्थिक क्रिया आहे, त्याचा ब पर्याय बरोबर आहे। तिसरे विधान, पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिम दिशेला सुरू होतो, त्याचा ब पर्याय बरोबर आहे। चौथे विधान, जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय स्वित्झर्लंड या देशात आहे, त्याचा अ पर्याय बरोबर आहे। प्रश्न दुसरा, योग्य जोड्या जुळवा 4 गुणांसाठी आहे। 1 ॲडम स्मिथ, त्याचा ड पर्याय आहे, अर्थशास्त्राचे जनक। 2 ग्रीनिस, त्याचा क पर्याय आहे, मूळ रेखावृत्त। 3 निर्यात, त्याचा अ पर्याय आहे, जादा उत्पादन इतर देशांना विकणे। 4 भारत, त्याचा ब पर्याय आहे, मिश्र अर्थव्यवस्था। प्रश्न तिसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा 4 गुणांसाठी। 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। 1 पर्यटन म्हणजे काय? उत्तर, एका व्यक्तीने किंवा व्यक्ती समूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कामासाठी, अभ्यासासाठी, मनोरंजनासाठी केलेला प्रवास म्हणजे पर्यटन। दुसरा प्रश्न, देशांतर्गत व्यापार म्हणजे काय? 3 कोणत्या शहराचा विकास सुनियोजित पद्धतीने करण्यात आला आहे? उत्तर, चंदीगड, नवी मुंबई, नवी दिल्ली। चौथा प्रश्न, सध्या भारतात घटक राज्ये व केंद्रशासित प्रदेश किती आहेत? उत्तर, सध्या भारतात 28 घटक राज्ये व 8 केंद्रशासित प्रदेश आहेत। प्रश्न चौथा अ, भारताच्या नकाशा आराखड्यात खालील ठिकाणे दाखवा, सूची तयार करा। बघा, एकूण 6 ठिकाणे दिलेले आहेत। कोणतीही 4 ठिकाणे तुम्हाला 4 गुणांसाठी दाखवायची आहे आणि त्यांची सूची तयार करायची आहे। आ प्रश्न, खाली दिलेल्या नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा 4 गुणांसाठी। 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। एकूण 5 प्रश्न दिलेले आहेत, कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहे। या ठिकाणी प्रश्न देण्यात आलेले आहेत। नंतर प्रश्न 5वा, भौगोलिक कारणे लिहा। 3 दिलेले आहेत, कोणतेही 2 6 गुणांसाठी लिहायचे आहे, म्हणजे प्रत्येक कारणे लिहायला या ठिकाणी 3 मार्क मिळतील। पहिले, भारताची अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे, त्याचं उत्तर पाहू आपण। या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे। व्हिडिओ पॉज करून उत्तर व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे आणि प्रश्नपत्रिका आपल्या नोटबुकमध्ये सोडवायची आहे। दुसरे विधान पहा, पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो, त्याचे उत्तर अभ्यासू। या ठिकाणी त्याचं उत्तर देण्यात आलेलं आहे। आणि तिसरे विधान आहे, कोणत्याही देशासाठी पर्यटन व्यवसाय महत्त्वाचा असतो। आपल्याला कोणतेही 2 लिहायचे आहेत। प्रश्न 6वा अ, दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे रेषालेख काढा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। 6 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 3 गुणांसाठी रेषालेख काढायचा आहे आणि 3 गुणांसाठी 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। परीक्षेच्या ठिकाणी आलेख कागद पुरवला जाईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला रेषालेख काढायचा आहे। पण या ठिकाणी प्रश्नांची उत्तरे पाहू आपण। पहिला प्रश्न, तुम्ही काढलेल्या आलेखाचे नाव काय? त्याचे नाव आहे रेषालेख। 2 1971 साली नागरी लोकसंख्या वाढ किती टक्के झाली? 19.91%।
तिसरा प्रश्न 37.7% वाढ कोणत्या दशकात झाली आहे? 2011 या दशकात. किंवा त्याला और प्रश्न दिलेला आहे. आ. खाली दिलेल्या आलेखाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी 6 प्रश्न 6 मार्कांसाठी विचारलेले आहे. पहा या ठिकाणी चीन, भारत, ब्राझील, संयुक्त संस्थाने. पहिला प्रश्न दिलेल्या आलेखात कोणत्या गोष्टींचे मूल्य दाखविले आहे? आयात निर्यात मूल्य. पहा त्या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे आयात निर्यात मूल्य. दुसरे कोणता देश सर्वात जास्त आयात करतो? संयुक्त संस्थाने. तिसरे चीनचे आयात मूल्य किती दशलक्ष आहे? चीनचे आयात मूल्य 1960 दशलक्ष आहे. चौथा प्रश्न आयात निर्यात मूल्य कोणत्या परिमाणात सांगितले आहे? दशलक्ष US डॉलरमध्ये. पाचवा प्रश्न कोणत्या देशांचे आयात निर्यात मूल्य दाखविले आहे? चीन, भारत, ब्राझील आणि संयुक्त संस्थाने या देशांचे आयात निर्यात मूल्य दाखविले आहे. आणि 6वा प्रश्न आहे आलेखाचा प्रकार लिहा. आलेखाचा प्रकार आहे जोड स्तंभालेख. प्रश्न 7वा सविस्तर उत्तरे लिहा. 3 प्रश्न दिलेले आहेत. कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे 8 गुणांसाठी लिहायची आहे. पहिला प्रश्न नागरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या स्पष्ट करा. दुसरे जागतिक व्यापार संघटनेची उद्दिष्टे सांगा. आणि तिसरा प्रश्न आहे पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो, स्पष्ट करा. आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर अभ्यासू. या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेचे उद्देश आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वाटाघाटींसाठी व्यासपीठ उपलब्ध करणे, व्यापारविषयक मतभेद हाताळणे, राष्ट्रांच्या व्यापार धोरणांवर देखरेख ठेवणे, विकसनशील देशांसाठी तांत्रिक सहाय्य व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे. आणि पुढचा प्रश्न होता पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो, त्याचं उत्तर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.